नमस्कार नमस्कार. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्ही मला सांगा, तुम्ही कधी नारळाच्या दुधातल्या शेवया खाल्ल्या? नाही खाल्ल्या? काय यार, आता एक काम करा, ताबडतोब कोकण रेल्वेचं तिकीट काढा, कोकणात जा आणि या शेवया खाऊन बघा. अरे काय लागतात यार. म्हणजे मला तर खात्री काय माहिती आहे का, एखाद्या व्यक्तीने एखाद्या गोष्टीला नकार दिला ना तर ताबडतोब या शेवया द्यायच्या, म्हणजे आपलं काम होऊन जातं. तो हो म्हणतोच. हे माझं एक छुपं अस्त्र आहे हो. हां, म्हणजे कसं आहे की कोकणातल्या त्या मातीच्या घरात बसायचं, लाल विटांचं घर, कौलारू, तिथे बसायचं छान. त्यानंतर बाजूला ते बंबातलं पाणी तापत असतं, तो एक वेगळा धूर येत असतो, कधी कधी डोळ्यात सुद्धा जातो, पण वास छान येत असतो. त्यानंतर सुपाऱ्या सोलायच्या असतात आणि मग पायरीवर बसून या शेवया खायच्या. काय स्वर्ग सुख आहे यार. हे मला तर काय वाटतं माहिती आहे का, आत्ता लगेच गाडी काढावं आणि कोकणात निघून जावं. हां, पण करणार काय, सूत्रसंचलन करतोय ना, प्रॉब्लेम आहे यार. आणि त्यात झाले काय, मला पराग काय म्हणाला की आजची जरा राऊंड आहे ना ती जरा अवघड आहे, खबर दिली त्याने मला. मग आता या सगळ्या रुचिरांना चिरअप करण्याचं काम माझ्याकडे लागलं ना. काय नाही, नंतर जाईन कोकणात. आधी हे काम पहिलं. रुचिरांना मी चिरअप करणार आहे, त्यांना सपोर्ट करणार आहे. मस्त होतील पदार्थ. बघूया आज काय घडतंय ते प्रत्यक्ष बघूया. या प्रशांत दादा, हे जे चॅलेंज जे आहे तर ते या कोकणातल्या कंटेस्टंट्स नक्की पेलू शकतील अशी मला खात्री आहे. द रिझन वाय, त्यांची पहिली जी राऊंड होती तर ती इट वॉज अबाउट टाईम मॅनेजमेंट. दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांनी त्यांची जी कल्पकता जी आहे ती दाखवली आहे आणि आता तिसरी राऊंड जी आहे ती त्याच्यापेक्षा टफ असणार आहे. आता या राऊंडमध्ये लक्षात घ्या, इथं समोर एक बाऊल आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या चिठ्ठ्या आहेत, निळ्या चिठ्ठ्या आणि लाल चिठ्ठ्या. तुम्ही एक एक करून यायचंय, एक एक चिठ्ठी घेऊन परत जायचंय. हां, कोणाला बोलवूयात बरं? आधी एक काम करूयात, मजा करूयात जरा. तुमच्या मते सगळ्यात जास्त बडबड करणारं कोण आहे? बरं, तुम्ही या. थँक्यू. आता दुसरं कोण असेल तुमच्या मते? सगळ्यात सेंटिमेंटल असं कोण आहे? ऐश्वर्या की श्रावणी? रावणी. श्रावणी. रावणी. आता तिसरी थिंग इज फ्रॉम माय साईड. ओके, तुमच्यापैकी नवऱ्याला सगळ्यात जास्त धाकात कोण ठेवत असेल? निधी. ये. मिस्टर निधी, बघताय ना. आता उरलेल्या दोघींपैकी जास्त कडक स्वभावाची कोण असेल? स्फूर्ती. स्फूर्तीदायक कडकपण आहे तुमच्यामध्ये. आता माझ्याकडे काही जास्त उरलंच नाहीये, पण मी म्हणणार होते सगळ्यात भांडखोर कोण असेल सांगा. ते आता काय मी म्हणणार नाही. सगळ्यात अशी छान हसरी कोण आहे? तर ये ऐश्वर्या. काय गंमत आहे, या रेड चिठ्ठीत आज आहे सी फूड आणि ब्लू चिठ्ठीमध्ये आहे ट्रॉपिकल फ्रुट्स. याचा अर्थ तिघी जणींनी लाल चिठ्ठ्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे मस्त मासे खायला मिळणार आहेत. आणि दोघी जणी घेतले ट्रॉपिकल फ्रुट्स. ट्रॉपिकल फ्रुट्स म्हणजे काय की त्याच्यामध्ये केळं आलं, नारळ आला, अननस आलं. आता या फळांचा वापर करून बघूयात आता कुठली भन्नाट रेसिपी आपल्या समोर येते. आणि गंमत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे बरं का. आणि त्यांना मुभाई आहे आपल्या सुपर मार्केटमध्ये जाऊन हव्या त्या गोष्टींची खरेदी करण्याची. वेगवेगळ्या प्रकारचे मासे, वेगवेगळ्या प्रकारची फळं तुमची वाट बघतायत. त्या पदार्थांचा वापर करून तुम्हाला जी रेसिपी करायची आहे त्याच्यासाठी जे काही लागतंय ते आत्ता तुम्ही घेऊन या. गो. झालं सगळं मनासारखं शॉपिंग. हवी ती इंग्रेडियंट्स वगैरे घेतलीत. पण आता वेळ आलेली आहे की या राऊंड बद्दल थोडं काही सांगण्याची. स्मार्टनेस हा अतिशय आवश्यक आहे, कारण 45 मिनिटाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे आणि या 45 मिनिटामध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे सुंदर चवदार रेसिपी वेल गार्निश्ड अशी आमच्या समोर आली पाहिजे. चला तर आधी ह्या रेसिपीज करण्यासाठी तुम्हाला जे काही भांडी कुंडी लागतील ते सगळं वर काढा बघू.
ट्रॉपिकल फ्रुट्सला घेऊन काय बनवणार आहेस? केळ्याचे घारगे आणि भरली केळी. हा क्या बात आहे. बट ते छोटा पॅन कशासाठी घारगे आणि तळण्यासाठी, मोठा पॅन? त्याचं मटेरियल बनवण्यासाठी लागेल. बर. आणि पोळपाट घारगे थापण्यासाठी. थापण्यासाठी? हो. जातो पोळपाट इकडे. थापायचं आहेत ना, लाटायचं थोडीच आहेत, हो ना. ऑल दी बेस्ट. थँक्यू. अगं बाई, इथे काय करणार आहे हे विचारायला नको, इथे बांगडे दिसत आहेत. क्या बात आहे. मग बांगड्याचं काय करणार तुम्ही? मी बांगड्याचं तिखलं करणार आहे. तिखलं आणि भात. भात. फॅन्टॅस्टिक. हे पातेलं मी घेतो. नको, हे त्याच्यात मी हे करेल ना, काय, ठेवेल काय? ना, कापून ठेवेल ना त्यात. अहो ठेवायला तुम्ही काहीतरी दुसरं घ्या. ते चॉपिंग बोर्ड आहे बघा, तो बघा, तो इकडं, तो असा मस्त मॅडम, पुसून तुम्ही घ्यायचा. please सांगा मी ना. असं 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 करायला पाहिजे. नाही, मी तुला एक सांगू शकते की तिकडे विम आहे ओके. आणि मस्तपैकी पाण्याने तू स्वच्छ धुवून करून पुन्हा ती वापरू शकतेस परत. हा मग ठीक. मगाशी सगळ्यात जास्त बडबड कोण करतं असं तुमच्याकडे सगळ्यांनी बोट दाखवलेलं होतं. तुम्ही आता जर तुम्ही काय बोलला तर बांगडीत उचलून घेऊन जाईन मी. नको. काय करणार आहे? भरली खेकडा करी भरली खेकडा करी आणि भाकरी, कसली, तांदूळाची? तांदळाची भाकरी. मी एक पातेलं घेतो. छोटा पॅन कशासाठी? छोटा पॅन कांदा खोबऱ्याचं वाटण करायला. बरं. आणि मोठा पॅन? बेसन भाजायचे आणि कांदा पण भाजायचा आहे. फॅन्टॅस्टिक. मग तुम्ही चॉईस करा, मोठा का छोटा? मोठे. मोठा. ठीक आहे. ओके. ओके. काय करणार आहात? सुरमईची करी करणार हा. आणि फ्राय आणि भात आणि भाकरी. खरं सांगू का की आता हे ताट आणि हे असं दोन्हीची गरज नाही आहे तुम्हाला, आहे की नाही? तर त्याच्यापैकी एक काढतो मी. चला, आता हे ताट घेतलंय मी. ओके. ठीक आहे. ऑल दी बेस्ट. थँक्यू. ट्रॉपिकल फ्रुट्स. अरे अननस, केळं, खोबरं आहे, काजू आहेत. वा वा, क्या बात आहे. काय 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 बेत तरी काय आहे? केळ्याचा आणि काजूचा हलवा. अच्छा, मग एवढी पातळी कशासाठी? पातेली हलवा करायला तर हे हवं, हे लागणारच. आणि हे केळं असं काढून ठेवायला परत. काढून ठेवायला? ती परत द्या मला. ओके. ऑल दी बेस्ट. थँक्यू. आणि सबसे तेज मीटर आहेच तुमच्या सोबतीला सबसे तेज गुण काउंट करायला. रेडी? वेळ चालू करायची तुमची वेळ सुरू होतीये आता. एक मात्र मी बघितलंय, नोटीस केलंय, या 2 एपिसोड्स नंतर तिचा कॉन्फिडन्स आजच्या भागात एकदम दुणावला. येलो एप्रनचा इफेक्ट येतो. गुड गुड. ऑल दी बेस्ट. स्फूर्ती, तुला माहिती आहे का की लहान मुलं आजकाल महाराष्ट्राची रुचिराचा खेळ खेळतात. जसं भातुकलीचा खेळ असतो ना, तसं महाराष्ट्राची रुचिराचा खेळ खेळतात. त्यांच्यापैकी एक जण शेफ होतो, बाकीचे मित्र असतात ते कंटेस्टंट होतात. त्यांच्यातली एखादी मुलगी असेल ती मी बनते. माझ्या मुलांना पण खूप अट्रॅक्शन आहे. म्हणजे मी जेव्हापासून बनवायला लागले, म्हणजे माझी मुलं सुद्धा मला करून देतात. आई थांब, तुला जरा थकवा वाटतोय ना, मी करून देतो. इकडनं चिंबोऱ्या मला बोलवत आहेत, बांगडे मला बोलवत आहेत, सुरमई बोलवतीये. मी त्या सगळ्यांना म्हणलं 25 मिनिटं थांबा. 20 मिनिटं झाली आहेत, फक्त 25 मिनिटं उरलेली आहेत. डॉक्टर
डॉक्टर निधी, कसली डॉक्टर आहेस तू? मी मराठी साहित्यामध्ये विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली आहे. ओहो. आणि व्यक्तिचित्र या प्रकारामध्ये मी संशोधन केलं. ओहो, व्यक्तिचित्र या प्रकारामध्ये संशोधन. हां. मग तुला आता माझं व्यक्तिचित्र असं तुला हो, रेखाटता येईल. म्हणजे काय असं ड्रॉइंग करता येईल? शाब्दिक. काय बरं, म्हणजे थोडक्यात चांगलं असेल तर 5च वाक्यात माझं व्यक्तिचित्रण करायचं असेल तर काय करशील? खरं सांगू का, एकदम निर्मळ हसू असणारी एक गोड जवळची मैत्रीण. सो स्वीट, थँक्यू. थँक्यू. बरं, झालं असेल तर बेल मार. हो हो. अगं बेल इथे आहे. येस येस. अच्छा अच्छा, बरं. ऐश्वर्या, तू लहानपणापासून स्वयंपाकात तरबेज का ग? हो. तुझा असा काही पहिला लहानपणापासून पदार्थ? असं नाही. आम्ही जॉईंट फॅमिली आहे घरी आतकमलाला, तर मी तिकडे शिकले सगळे शिकले. हो. तर मग पहिल्यांदा जे काय पहिल्यांदा केलंस? काही नव्हतं येत. मग काय फसलं काय तुझं पहिलं की ज्याच्यामध्ये तू अगदी हां, पार एक आहे. माझ्या सासूबाईंनी मला रव्याचं लाडूचं हे करायला सांगितलं होतं. म्हणजे माझं लग्न झालं नवीन आणि त्या म्हणाल्या की तूप आणि रवा हे कर, फेस हे. तर मी त्याच्यात जेवढा मावत गेला की नाही तेवढा एवढा घालत गेले तूप ते की पूर्ण परात ते एकदम ही झाली, भरून गेली. मग माझ्या तो पहिला दिवस हो, तुझा. पहिला. आणि आज इथला हा दिवस, हो. म्हणजे तू महाराष्ट्राची रुचिरा बनण्यासाठी तू इथे आलेली आहेस. तर वाट बघते मी कधी एकदा. अवघी 8 मिनिटं शिल्लक आहेत. अवघी 8 मिनिटं. इथे दोघी जणींचं तर झालेलं आहे. शुगर क्राफ्ट हा माझा अतिशय आवडता विषय. आता तुम्हाला सांगतो, साखर आणि उष्णता हे दोन्ही एकमेकांकडे खूप लवकर अट्रॅक्ट होतात. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की कॅरामलला रंग जो आहे ना असा पटकन येऊन जातो. त्याच्यावरनं मी एक आयडिया केली. बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये जेव्हा दूध तापवायचं असतं तर त्याच्यामध्ये साधारणतः एक वाटीभर साखर मी आधीपासून घालून ठेवतो. त्यामुळे उष्णता खेचली जाते आणि दुधाला उकळी पटकन येते. मग वेळसुद्धा वाचतो. आणि हीच आहे आजची सबसे तेज टिप. Five, 4, 3, 2, 1. तुम्हाला इथे खूप यावंसं वाटत असेल ना आणि खावंसं वाटत असेल ना, तुमची इच्छा मी पूर्ण करून टाकते. त्याच्या आधी बघूयात सबसे तेज मीटरमध्ये सबसे तेज गुण कोणाला मिळालेत ते. पण आता अगदी वेळ न दवडता आपण आपल्या महत्वाच्या कामाला लागूयात. आणि आवडत्या. हा, आपण एक काम करूयात, हे गोड पदार्थ आहेत ना ते आपण नंतर खाऊयात. हा, सगळे इथपासून कोर्सेस सुरुवात आहेत. करूया. डेझर्ट विल कीप इट फॉर लास्ट. यू आर राईट. मनीषा, ये. चवी अतिशय उत्तम आहेत, ऑथेंटिक आहेत. बांगड्याचा मसाला जो आहे वरती लावलेला तो छान आतपर्यंत गेलेला आहे. बांगडा शिजला सुद्धा छान आहे. तिखलं जे आहे याच्यामध्ये कोकम तुमच्याकडनं थोडंसं जास्त पडलं असं माझं मत आहे. ओके, तिखटपणा वगैरे अगदी परफेक्ट आहे. काही हरकत नाही. पण शेफनी म्हटलेलं मलाही बऱ्याच प्रमाणात पटलं. मलाही ह्याच्यात सगळ्यात पहिली जी चव लागत असेल तर ती मला आमसुलाची लागली. पण बाकी मात्र हे फॅन्टॅस्टिक झालेलं आहे. प्रेझेंटेशन क्लीन, गुड वर्क. थँक्यू. ऐश्वर्या, सुरमईची आमटी आणि सुरमई फ्राय. हो. जास्त काही याच्यावर मी बोलू शकत नाहीये. खूप पारंपरिक पद्धतीने केलेले पदार्थ आहेत. उत्तम. थँक्यू. आणि आता श्रावणी. सुप्रियाता, युअर फेवरेट चिंबोरी. हो. कडू काय याच्यामध्ये?
काही वेळेला त्याच्यामध्ये जर लाख असेल ना ऑरेंज कलरची किंवा ब्राउनिश कलरची तर त्याच्याने थोडासा कडवटपणा पण तो तो लाखेचा इतका असेल. सुंदर कडवटपणा लागतो. टू बी ऑनेस्ट विथ यू, मी तुम्हाला मिक्सरमधनं खेकड्याच्या नांग्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला ब्लेंड करताना मी पाहिलं, पण त्याचा फ्लेवर जो जेवढा उतरायला पाहिजे त्या ग्रेव्हीमध्ये तेवढा उतरलेला नाही आहे. खेकड्याचं कालवण खाताना कसं की आजूबाजूच्यांना असं कळलं पाहिजे की खेकडा खात आहेत, बरोबर आहे. यु नो. याच्यातल्या मसाल्याचा वापर मला एवढा आवडला नाही. आय एम नॉट दॅट इम्प्रेस्ड. एनिवे, थँक्यू. येस स्फूर्ती. घारगे हा रंग घेते, मला हा रंग आवडतो. हे भरलेली केळी ना, हां त्याच्यामध्ये बारीक रव्याचा वापर केलेला आहे हो. तुम्ही. त्याच्यामुळे त्याला एक जो खुसखुशीतपणा जो असतो तो अतिशय परफेक्ट आलेला आहे. हे बाईट केल्यानंतर सुरुवातीला असे क्रंची आणि असे क्रिस्पी आहेत आणि बाईट केल्यानंतर आतल्या साईडला ते सॉफ्ट सुद्धा आहेत. त्यामुळे दे आर टेस्टिंग फॅब्युलस. ॲब्सोल्युटली ग्रेट जॉब. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. निधी. सो या मॉकटेलचं नाव काय? साधं अननसाचं सरबत. सुरेख झालंय. थँक्यू. याच्याऐवजी अजून काही करता नसतं आलं? अननसाचा साखरभात मला येत होता, हलवा येत होता. मग साखरभात आणि हलवा हे दोन्ही गेलं नसतं आणि अननसाचं तिखट काही करायचं एकदम इनोव्हेशन तसं सुचलं नाही. मला एक सांगा, अननस आणि केळं ही दोन फळं मिळाली असं तुम्ही म्हणलात, त्याच्यातनं तुम्हाला फक्त अननसाचा साखर भात आणि या केळ्याचा हलवा एवढंच जर सुचत असेल तर तुम्ही रुचिराच्या प्लॅटफॉर्मवर आलातच का? या दोन सुंदर फळांमधनं तुम्हाला 2 डेझर्ट्स फक्त आठवतात. अख्खं स्टोअर तुमच्या दिमतीला होतं, अनेक इन्ग्रेडियंट्स होती. हा ज्यूस जो आहे ना याच्यामध्ये कुठलीही कल्पकता नाही आहे, फक्त हेल्दी आहे. थँक्स फॉर द ज्यूस बट आय एम नॉट इम्प्रेस्ड. ऑल द बेस्ट. नंतर येतो. आजच्या या राऊंडमध्ये सगळ्यात आवडलेली सिग्नेचर डिश जर कुठली असेल तर ती रेसिपी आहे मनीषा वालावलकरची. लचकत मुरडत आलीस का तू? माझी कंबर दुखायची थांबली. कशी थांबली दाखव. दाखव. थांबली. ओहो, क्या बात आहे. या राऊंडमध्ये तुम्हाला भरपूर मुभा दिलेली होती, अख्खं स्टोअर ओपन करून दिलेलं होतं. तुम्ही तुमच्या स्पेशल रेसिपीज केल्या, पण अनफॉर्च्युनेटली आम्ही ज्या व्यक्तीबद्दल एक्सपेक्टच केलेलं नव्हतं की व्यक्ती एलिमिनेट होईल आणि ती तुमची मैत्रीण आज एलिमिनेट होती. श्रावणी, आय एम सॉरी. इथल्या आठवणींचा हा ठेवा आमच्याकडनं तुम्ही. ऑल दी बेस्ट. आणि श्रावणी, खूप भूक लागली असेल ना मग आजपासून एवढं कुकिंग करून करून. चला, सगळ्यांनाच भूक लागली असेल, आमचं पोट भरलंय पण तुमचं काय. चला खाऊयात आपण एकमेकांच्या रेसिपीज. हे आहेत तुमचे आतापर्यंतचे सबसे तेज मीटरमध्ये कॅल्क्युलेट झालेले सबसे तेज पॉइंट्स. आली की नाही मजा? तर मला काय वाटतं माहिती आहे का, माझं स्पष्ट असं मत आहे की गाणं आणि खाणं याचा आनंदाशी खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे मला आठवतंय माझी आई जेव्हा स्वयंपाक करायची ना तेव्हा एकतर स्वतः ती गाणं गुणगुणायची किंवा निदान काहीतरी रेडिओवर तरी गाणं लागलेलं असायचंच. त्यामुळे मला असं वाटतं की गाणं आणि खाणं जवळचा संबंध आहे ना. आणि कसं होतं, पहिल्यांदा आपण गाणं ऐकतो बरोबर, गाणं ऐकल्यानंतर ते इथे जातं, मग इथून इथे जातं आणि इथे जे भाव तयार होतात ते असे हातातून असे पदार्थात उतरतात आणि मग पदार्थ चांगला होतो. अर्थात प्रत्येक वेळी 100% पदार्थ होतो अशातला भाग नाही, पण बऱ्याच वेळा होतो.
आणि आता ही तर कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे टेन्शन वाढलेलं असतं ना. त्यामुळे हे टेन्शन घालवण्यासाठी किंवा अजून काही वेगळ्या टिप्स तुमच्याकडे असतील ना, तर तुमची मदत हवी आहे. तुमची मदत हवी आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला सुचलेल्या टिप्स आम्हाला कळवायला लागतील. तुम्हाला जर रुचिराची सखी व्हायचं असेल तर तुमची टिप आम्हाला कळवा आणि त्याकरता टाईप करा ZMASK स्पेस तुमची टिप स्पेस तुमचं नाव स्पेस तुमचं शहर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर आणि मिळवा भीमकडून गिफ्ट हॅम्पर. चला आता निघायची वेळ झालेली आहे. आम्ही सारे खवय्ये म्हणजे भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राचे रुचिराच्या या भागात मी इथेच थांबतोय. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि जागे राहा.